नमस्कार मित्रांनो, गर्भसंस्कार हा शब्द तुम्ही ऐकला आहे का? म्हणजे तुम्ही महाभारतातल्या अभिमन्यूच्या कथेमध्ये हा शब्द कदाचित ऐकला असेल आणि जिजाऊ आणि शिवांच्या कथामध्येही तुम्ही हा शब्द ऐकला असेल. तर गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय? गर्भसंस्कार केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? गर्भसंस्कार कधी सुरू केले पाहिजेत याबद्दल आज आपण जाणून घेऊया. तर आज आपल्यासोबत आहेत पुण्याच्या प्रसिद्ध गर्भसंस्कार प्रशिक्षक डॉक्टर चित्रा जाधव. नमस्कार, मी डॉक्टर चित्रा जाधव. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये गर्भसंस्कार आणि प्रीनॅटल योगा याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीला परिपूर्ण करणे. संस्कार हे 3 भागात विभागले जातात. पहिला संस्कार हा बीज संस्कार, दुसरा गर्भसंस्कार आणि तिसरा सुतिका व बालसंस्कार. पहिला संस्कार हा बीज संस्कार. यामध्ये स्त्री बीज व पुरुष बीज यांमधील दोष काढून ते शुद्ध करणे व ज्या ठिकाणी गर्भाची धारणा होणार आहे ती जागा शुद्ध व प्रसन्न करणे याला बीज संस्कार म्हणतात. त्यानंतर दुसरा हा गर्भसंस्कार. गर्भसंस्कारामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर गर्भातील गुण वाढवण्यासाठी, त्यामधील वाईट गुण कमी करण्यासाठी, तसेच गर्भिणीचा ताणतणाव कमी करून तिची सुखरूप डिलिव्हरी करण्यासाठी गर्भसंस्कार मदत करते. त्यानंतर तिसरा हा सुतिका व बालसंस्कार. यामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर आईची काळजी कशी घ्यायला हवी, नवजात बालकाची काळजी कशी घ्यायला हवी आणि आईचा दूध पोषक आहार कसा असावा याबद्दल संपूर्ण माहिती सुतिका व बालसंस्कार यामध्ये दिली जाते. तर गर्भसंस्कार म्हणजे नक्की कसं करायचं? तर यामध्ये आपण बघूयात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छिते. ज्याप्रमाणे एक मूर्तिकार एका दगडाचं रूपांतर सुंदर मूर्तीमध्ये करतो, त्यावेळेला तो त्या दगडावर दिवस रात्र काम करतो, त्या दगडामध्ये हावभाव निर्माण करतो, तेव्हा एका दगडाचे सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर होतं. सेम असंच आपण गर्भसंस्कारमध्ये करत असतो. आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे चांगले गुण वाढवण्यासाठी, तसेच वाईट गुण कमी करण्यासाठी आणि बाळाचे स्वास्थ्य वाढवण्यासाठी, बाळाच्या बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी आपण गर्भसंस्कार करतो. तर आजकाल गर्भसंस्कारची गरज का आहे? बऱ्याचदा कपल्स हे फॅमिलीसोबत राहत नाही, त्यांना गायडन्स करणारं कोणी वडीलधारी माणसं घरात नसतात. आजकाल सगळ्याच बायका ह्या जॉब करतात, त्यामुळे त्यांचं शेड्यूल हे फार हेक्टिक असतं. या सगळ्या हेक्टिक शेड्यूलमधनं आपलं लाईफस्टाईल कसं असावं, प्रेग्नन्सीमध्ये आहार कसा असावा, आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याव्यतिरिक्त आपण अजून आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये काय करू शकतो, या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला गर्भसंस्कारद्वारे मिळते. गर्भसंस्कारचे फायदे काय काय आहेत ते आता आपण बघूया. गर्भसंस्कार केल्याने आपल्याला आपल्या बाळामध्ये हवे असणारे गुण वाढवता येते, बाळाचे आरोग्य आणि बौद्धिक क्षमता वाढवता येते, बाळामध्ये जन्मता असणारे विकार कमी करण्यास मदत होते, तसेच आईला प्रेग्नन्सीमधील आनंद अनुभवता येतो, नॅचरल डिलिव्हरीसाठी मदत मिळते आणि डिलिव्हरीनंतर रिकव्हरीसाठीही बरीच मदत मिळते. आता यानंतर आपण बघणार आहोत प्रेग्नन्सीमधला व्यायाम आणि योगासने. गर्भधारणा झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यापासून तुम्ही योगासने करायला सुरुवात करू शकता. ज्यावेळी तुम्ही योगासने करणार आहात, शक्यतो सकाळी योगासने करायला हवेत. योगासने करण्यासाठी ज्या जागेवर बसणार आहात तिथे हवा ही शुद्ध व हसती असावी. जिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित येत आहे अशा जागेवर तुम्ही योगासनाचा सराव करू शकता. योगासनाचा सराव करण्यासाठी सैल व आरामदायी कपडे घालावे. गर्भावस्थेत तणाव, उच्च रक्तदाब आणि सतत होणाऱ्या वेदना यांवर योगा हा सर्वोत्तम उपाय आहे. योगासने सुरू करण्याच्या आधी ह्या काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. जसं की योगासने सुरू करण्याआधी मंगल अशा मंत्राने सुरुवात करावी. त्यानंतर वॉर्मअप एक्सरसाइज म्हणजेच सूक्ष्म व्यायाम करावे. त्यानंतर योगासनं करायला तुम्ही सुरुवात करू शकता. एका वेळी 5 ते 6 इतकेच योगासने करावीत. योगासनं करताना तुम्हाला थकवा किंवा घाम यायला लागला तर त्यावेळी त्वरित विश्रांती घ्यावी. अशा प्रकारे तुम्ही गर्भधारणा झाल्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगासने करायला सुरुवात करू शकता. प्रेग्नन्सीच्या काळात योगासने केल्याने आपले शरीर हे स्वस्थ व आनंदी राहते, आपले मन प्रसन्न राहते. प्रेग्नन्सीमध्ये बॅकपेन सारखे त्रास आपल्याला जाणवत नाही, नॅचरल डिलिव्हरी होण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि पोस्टपार्टम डिप्रेशनचे चान्सेसही कमी असतात. अशा प्रकारे बरेच योगासनाचे आपल्याला